अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्याही घरात महाराजांची मूर्ती आहे का? किंवा तुमच्याही घरात महाराजांची मूर्ती किंवा फोटो दोन्ही आहे किंवा एक आहे काहीतरी, तर तुम्ही आवर्जून हे लक्षात घ्यायला हवं की आपल्या हातून काही चूक तर होत नाही ना. जर प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती किंवा फोटो असेल तर सगळ्यांनी या चुका आवर्जून टाळायच्या आहेत. या छोट्या छोट्या ज्या चुका आपण करतो त्यामुळे आपल्याला आपण जे काही सेवा करतो त्यात कुठेतरी आपल्याला यश मिळत नाही किंवा आपल्याला त्या सेवेचं फळ मिळत नाही. त्यामुळे आपल्याला या चुका टाळायच्या आहेत. तर त्या चुका कोणत्या आहेत ते आज आपण इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, आता तुमच्याही घरात महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल म्हणजे तसं तर आपण हा आध्यात्मिक मार्ग निवडलेला आहे. तर या आध्यात्मिक मार्गावरती आपण सेवा करत असताना तर या सेवा काळामध्ये किंवा आपण सेवा करतो पण आपल्या घरामध्ये महाराजांचा फोटोही नाही आहे किंवा मूर्तीही नाही आहे, पण माझ्या मनात येतं मला महाराजांच्या विषयी म्हणजे एक प्रकारे तुम्हाला महाराजांना गुरु करायचं आहे, महाराजांच्या विषयी तुम्हाला एक प्रकारे ओढ आहे आणि तुम्ही महाराजांची भरभरून सेवा तुमच्या घरामध्ये करताय, पण महाराजांचा फोटोही त्यांना तुमच्या घरामध्ये स्थानच नाही. तुम्ही सेवा करताय, तुमच्या मनामध्ये महाराज आहेत पण तुमच्या घरामध्ये त्यांना स्थान नाही आहे, म्हणजे फोटो नाही आहे, मूर्ती नाही आहे. तर असं करू नका. छोटासा फोटो किंवा छोटीशी मूर्ती का असेना तर तुम्ही आपल्या घरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे. आणि नुसता फोटो किंवा मूर्ती आणून ठेवली म्हणजे आणि आपण सेवेला लागलो असंही नाही. महाराजांना योग्य ते स्थान द्यायचं आहे, त्यांची प्राणप्रतिष्ठा विधिवत करायची आहे. घरच्या घरी देखील आपण प्राणप्रतिष्ठा मूर्तीची करू शकतो. फोटो जरी असेल तर घरच्या घरी महाराजांची प्राणप्रतिष्ठा करायची आहे, नंतर आपण सेवेला लागायचं आहे. जेव्हा त्या मूर्तीमध्ये दैवत्व येतं, जेव्हा त्या मूर्तीमध्ये प्राण येतात त्यावेळेसच खरी तर आपली सेवा महाराजांपर्यंत पोहोचत असते. महाराज उघड डोळ्यांनी सगळे पाहत असतात की हा भक्त कशा पद्धतीने माझी भोळी सेवा करत आहे. महाराजांना जास्त तुमचा वेळ नको आहे, महाराजांना तुमची भोळी भाबडी सेवा हवी आहे. आणि ती सेवा कशी? पूर्ण शुद्ध अंतःकरणापासून केलेली सेवा. मग तुम्ही दिवसभर फक्त नामस्मरण जरी केलं तरी देखील महाराज तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत. आणि माझी महाराजांपर्यंत सेवा पोचते का अशा शंका तर अजिबात मनामध्ये आणायच्या नसतातच. तर सगळ्यात अगोदर महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला जसं की सांगितलं मी, मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्हाला त्याच्यात दैवत्व असलं पाहिजे, त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे. नसेल तर आणायला आवर्जून तुम्ही आणा. आणि बघा, जर महाराजांची मूर्ती फोटो असेल तर तुम्ही रोज महाराजांना मुजरा करता का हा स्वतःला प्रश्न विचारायचा. तुम्ही रोज महाराजांना मुजरा करता का? ज्या प्रकारे नित्य नियमाने तुम्ही रोज आंघोळ करता सकाळी उठल्यानंतर लवकर, त्याच पद्धतीने आंघोळ केल्या पहिल्यांदा महाराजांना मुजरा करायचा आहे. मुजरा करायला अक्षरशः फक्त 2 मिनिटं देखील लागत नाही. त्यामुळे महाराजांना मुजरा करायचा आहे. आंघोळ करून आले, तुमच्या शरीराला एक प्रकारे सवय लावून घ्या. आंघोळ करून आले की आपल्या महाराजांना पहिला मुजरा करायचा. तुम्हाला माहित आहे ही मुद्रा आपल्या हाताची करायची आहे. हे बघा, ही मुद्रा आपल्याला हाताची करायची. तुम्हाला देखील माहित आहे मुजरा कशा पद्धतीने करायची. हा हात आपल्या पाठीच्या मागे घ्यायचा, हा हात पुढे आणि खाली वाकून, खाली गुडघ्यांवरती बसून, खाली मस्तक आपलं जमिनीला टेकवून 3 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणायचं. नंतर या दोन्ही मुद्रा दोन्ही पाठीमागे घ्यायच्या व आपलं नाक 3 वेळा आपल्या जमिनीला घासायचं आहे महाराजांसमोर. हा मुजरा झालेला आहे. आणि महाराजांना मुजरा या असा करायचा नाही. महाराजांना मुजरा ही मुद्रा करायची हाताची आणि मग मुजरा करायचा आहे. प्रत्येकाला मुजरा कशा पद्धतीने करायचा तुम्हाला माहीत आहे. प्रत्येकजण केंद्रात जाता, केंद्रात प्रत्येक गोष्ट सांगितली जाते. त्यामुळे महाराजांना मुजरा करायला विसरायचं नाही. ही सवय तुमच्या अंगाला पहिली लावून घ्यायची आहे. मुजरा रोज नित्य नियमाने जशा प्रकारे आपण अंघोळ करतो त्याच पद्धतीने मुजरा देखील करायचा आहे. आता राहिला प्रश्न, आता मुजऱ्याचा झाला तर राहिला प्रश्न बघा, नित्यसेवेमध्ये जर आपण नित्यसेवेमध्ये तुम्हाला दरवेळेस सांगत असते स्वामीचरित्र सारामृताचे कमीत कमी 3 अध्याय व 11 माळी जप, 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. पण या धावपळीच्या जीवनामध्ये आता लेडीज देखील म्हणजे स्त्री देखील घरामध्ये बसत नाही, म्हणजे सक्षम आहे, ती स्वतःच्या पायावरती उभी आहे, ती देखील बाहेर पडते कामासाठी, जॉबसाठी, मग ते कोणतंही काम असो, पण स्त्री देखील सक्षम आहे आज, याचा खूप अभिमान आहे. त्यामुळे स्त्री बाहेर पडल्यानंतर घरामध्ये तिला जास्त वेळ देता येत नाही किंवा घरातलं सगळं मुलाबाळांचं आवरून, स्वयंपाक वगैरे आवरून तिला कामावरती पळावं लागतं. त्यातून तिला वेळ काढायचा असतो सेवेसाठी. जर अशा वेळेस वेळ मिळत नसेल तर कमीत कमी तुमच्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल तर कमीत कमी 1 माळ तरी स्वामी समर्थ महाराजांच्या षडाक्षरी मंत्राचा तुम्ही घ्यायचा आहे. 1 माळ तरी 1 माळ घ्या व्यवस्थित. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. 1 माळ तरी करा. माळ नाही आहे तुमच्याकडे,
प्रत्येक गोष्ट असायलाच हवी असं देखील नाही आहे. जर ती गोष्ट नसेल तर त्याच्यामध्ये देखील ॲडजस्टमेंट करता आली पाहिजे आपल्याला. ज्या प्रकारे आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही गोष्टी ॲडजस्ट करतो, त्याच प्रकारे या देखील गोष्टी तुम्ही ॲडजस्ट करायला शिका. माय नाही आहे ना, तुम्ही हात जोडा. महाराजांसमोर 5 मिनिटं फक्त बसा आणि फक्त डोळे बंद करून शुद्ध अंतःकरणापासून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, फक्त या षडाक्षरी मंत्राचा तुम्ही जप करा. तुम्हाला स्वतःला जाणवू लागेल की आपल्या बाजूला काहीतरी दैवी शक्ती आहे, त्याचा संचार देखील आपल्या बाजूला होतो आहे, त्याचा वास आपल्या बाजूला आहे. म्हणजे महाराज स्वतः माझ्या घरामध्ये आहेत, महाराज स्वतः इथे आहेत. मी दरवेळेस सांगत असते, आपल्या जीवनात जे काही घडतं ते महाराजांशी बोला, महाराजांना सांगत जा. एखादी गोष्ट आपण ज्या प्रकारे कळवून बाहेरच्या व्यक्तीला सांगतो किंवा शेजारच्या व्यक्तीला सांगतो, जोपर्यंत आपण ती गोष्ट एखाद्या व्यक्तीला सांगत नाही, मग रडू असो, डोकं उपटून असो, कसंही असो, तोपर्यंत आपल्या मनाला देखील चैन पडत नाही, आपलं मन देखील हलकं होत नाही. ज्या प्रकारे तिला कळवून सांगताना दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला, त्याच पद्धतीने तुम्ही स्वतःच्या आपल्या महाराजांना सांगा. तिथे बघा, तुम्ही तिथे सांगणार, ते अजून मिरची मसाला लावून पुढे सांगणार. हे कंटिन्यू होत राहणार व कुणाची इमेज खराब होते, तुमची इमेज खराब होते. त्यामुळे तुम्ही अशा गोष्टी न करता ह्या गोष्टी तुम्ही महाराजांना सांगा. संध्याकाळी झोपण्या अगोदर, गेल्या वेळेस देखील सांगितलं होतं, संध्याकाळी झोपण्या अगोदर महाराजांशी थोडा वेळ बोला. महाराजांना सांगा, महाराज माझ्या जीवनात आज असं झालं, महाराज आजचा दिवस खूप चांगला गेला, महाराज उद्याचा दिवस देखील चांगलाच जाऊ द्या. महाराजांना सांगायचं, एखादं तुम्ही चांगलं काम करून आला, महाराज आज माझ्या हातून हे काम घडलं व तुमच्या आशीर्वादाने हे घडलं. महाराजांशी बोला. फक्त दुःखाच्या वेळेसच महाराज 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 करायचं नाही. सुखाचे दुःखाचे सगळे क्षण महाराजांसोबत शेअर करायला शिका. रात्री झोपताना तुम्ही महाराजांशी बोला, त्यांना मुजरा करा आणि मग तुम्ही झोपून बघा. तुम्हाला नाही शांत झोप लागली तर विचारा. तुमच्या जीवनातले 100 मधले 50% प्रश्न इथे सुटत असतात. त्यामुळे तुम्ही महाराजांशी बोलायला शिका. महाराजांशी तुमचं मन मोकळं, महाराजांजवळ तुमचं मन मोकळं करा. त्यांच्याजवळ रडा, त्यांना कळवून सांगा. त्याच्यातून नक्कीच मार्ग मिळणार आहे. जोपर्यंत तुम्ही महाराजांशी कनेक्ट होणार नाही, त्यांच्या चरणाशी लीन होणार नाही, तोपर्यंत तुम्ही किती जरी सेवा केली तरी त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. तुम्ही शुद्ध अंतःकरणापासून महाराजांना शरण जा, त्यांच्या चरणांशी लीन व्हा. तुम्हाला बघा, तुमचे प्रश्न असे सहज सुटायला लागतील, तुम्हाला देखील कळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आवर्जून ही सेवा करायला अजिबात विसरायचं नाही आहे. दरवेळेस सांगत असते, महाराजांना विसरायचं नाही आहे. फक्त दुःखाच्या वेळेस नाही, सुखाचे दिवस देखील महाराजांशी शेअर करायचे आहेत. त्याच पद्धतीने बघा, आता महाराजांची सेवा करतोय तर आपण काळा कपडा घालायचा नाही. कमीत कमी गुरुवार तरी तुम्ही काळा कपडा घालू नका. महाराजांना काळा कपडा वर्ज्य आहे. दत्त महाराजांच्या सेवेमध्ये काळा कपडा वर्ज्य आहे. आता काळभैरवाची सेवा वगैरे करताना त्याच्यात काळा कपडा कधी तर घातला जातो, पण महाराजांच्या सेवेमध्ये काळा कपडा पूर्णपणे वर्ज्य आहे. त्यामुळे तुम्ही महाराजांचा सेवेमध्ये काळा कपडा घालायचा नाही. महाराजांची कमीत कमी रोज एक तरी तुम्हाला आरती घ्यायची आहे. तुम्ही सकाळी घ्या, संध्याकाळी घ्या, कधीही घ्या, पण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. जो काही नैवेद्य घरामध्ये केलेला आहे, म्हणजे जेवण घरामध्ये केलेलं आहे, ते महाराजांना प्रसाद म्हणून पहिलं दाखवायचं आहे, नंतर तुम्ही खायला बसायचं आहे. मग तुम्ही ते काही करा, मग चहा असो, जेवण असो, नाश्ता असो, काही असो, महाराजांना द्यायचा. एक प्रकारे महाराज आपल्या घरामध्ये राहतात. एक प्रकारे महाराज आपले जी फॅमिली मेंबर आहेत त्याच्यामधला महाराज देखील एक हिस्सा आहेत, एक पार्ट आहेत. अशा प्रकारे महाराजांना आपण सोबत समजायचं आहे. बाहेर चाललाय, महाराजांना सांगायचं, महाराज मी आज या कामासाठी चालले, तुम्ही देखील माझ्यासोबत चला. महाराजांना सांगायचं, तुम्ही देखील माझ्यासोबत चला. घरी जाताना, महाराज तुम्ही चला, आता आपली सुट्टी झाली, आपण घरी जाऊ. महाराजांना हे सांगायचं. कुठेही जा, एखादं संकट आलेलं आहे, महाराज मला कसं फेस करू हे कळत नाही आहे, तुम्ही देखील माझ्यासोबत तिथे उपस्थित राहा, मला धीर मिळेल तुम्ही असाल तिथे तर. बघा, यातून देखील तुमचे खूप प्रश्न सुटतात. महाराजांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा तुम्ही. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये फळ मिळणार आहे व त्याच्यामध्ये यश मिळणार आहे. आता जिवंत उदाहरण द्यायचं म्हटलं तर एक घटना अशी घडलेली आहे, पण ती घटना मी नक्कीच वेगळी तुम्हाला सांगेन याच्यामध्ये सांगणार नाही, नाहीतर खूप मोठा व्हिडिओ होऊन जातो. पण ती घटना नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. आता बघा, महाराजांना आता हे सगळं झालं. तुम्हाला महाराज घरात असतील तर मुजरा करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे, नंतर तुम्हाला काळं वस्त्र घालायचं नाही आहे. फोटो मूर्ती असेल तर त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. महाराजांना तुमच्या मनातील जे काही आहे ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. इतकं सगळं करत असताना महाराज काय सांगतात, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. महाराजांचं एवढं मोठं ब्रीद वाक्य आहे. महाराजांनी स्वतः सांगितलेलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्या वेळेस तुम्ही स्वतःहून लीन व्हाल ना, तुम्हाला स्वतः ते आवाज यायला लागतील, भिवू नकोस,
तुम्ही ज्यावेळेस संकटात असाल, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि त्यावेळेस महाराजांचं अस्तित्व तुम्हाला नक्कीच जाणवायला सुरुवात होईल. आणि महाराजांचं अस्तित्व काय आहे, जोपर्यंत तुम्ही या मार्गामध्ये येणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे तुम्ही आवर्जून भोळी भाबडी सेवा करा, तोडकी मोडकी सेवा करा, जितकी जास्त जमेल तितकी सेवा करा. तुम्हाला नाही जमत फक्त उठता बसता चालता तुम्हाला जिथे जमेल तिथे फक्त महाराजांचं श्री स्वामी समर्थ म्हणून नाव घ्या, ती देखील सेवाच आहे. मठामध्ये जाऊन तुम्ही जर झाडू मारलात ती देखील सेवा आहे. महाराजांना वारा घातला ती देखील सेवा आहे. मठामध्ये तुम्ही जाऊन आरतीला हजर राहिलात ती देखील सेवा आहे. सेवा काय करू नाही, सेवा भरपूर आहेत. मठामध्ये गेल्यानंतर तुम्ही जाता ती देखील सेवाच आहे असं म्हटलं तरी देखील चालेल. त्यामुळे मी सेवा काय करू, कोठून सुरुवात करू याला प्रश्नच नाही आहे. महाराजांची सेवा काय कराय, फक्त नामस्मरण जरी केलं तर खूप आहे, कारण नामस्मरणात अतिशय शक्ती आहे, खूप ताकद आहे. त्यामुळे तुम्हाला सुरुवातच करायची आहे तर इथून सुरुवात करा, नामस्मरणापासून सुरुवात करा. एवढंच सांगायचं होतं तुम्हाला. खूप महत्त्वाची माहिती होती, पण आवर्जून आपल्या जीवनामध्ये या गोष्टींचा तुम्ही अवलंब करायला सुरुवात करा. जी काही महाराजांची विभूती आहे ती तुम्ही कपाळाला थोडी लावा. आता मी देखील इथे लावलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. कपाळाला लावायची, इथे लावू शकत असाल तर इथे देखील लावायची आहे. आणि बाहेर चांगल्या कामाला जाताना तुम्ही आवर्जून विभूती लावून जा, किंवा रोज लावण्याची तुम्ही सवय लावून घ्या, अंगाला लावून जा. आणि महाराजांना बाहेर वगैरे जाताना महाराजांना आवर्जून सांगायचं आहे, महाराज तुम्ही माझ्यासोबत चला. महाराजांना प्रत्येक गोष्टीत तुमच्या जीवनातला एक पार्ट म्हणून, ज्या प्रकारे आपण आपल्या मुलांना समजतो त्याच प्रकारे महाराजांना देखील असं म्हणायचं की आपल्या घरात एक व्यक्ती आहे आणि तो सतत माझ्यासोबत असतो आणि मी त्याच्यासोबत बोलत आहे, असंच तुम्ही स्वतःला भासवून द्यायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे सगळं कराल ना, त्यावेळेस तुम्हाला स्वतः महाराजांचं अस्तित्व निर्माण होईल व महाराजांचं अस्तित्व देखील तुम्हाला जाणवू लागेल. एवढंच सांगायचं होतं. आवर्जून या गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींचरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.